हॅलो गाईज, दिस इज अमोल. तुम्हा सगळ्यांचं सेंचुरी ई लर्निंग सेंटरमध्ये स्वागत करत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे हाऊ टू फाइंड द सोल्युशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन बाय completing square method. Okay, this is another method. So before going to start this method, या गोष्टींकडे एक थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करा. So guys, here is one equations 5 plus 7 is equals to 12. Yes or no? हाँ बिल्कुल सर. So if I add one number like this, 5 plus 7 plus a minus a is equals to, check it, definitely we'll get the 12. Why? Because plus a and minus a दोन्ही काय होतील, कॅन्सल होतील. सो रिमेनिंग पार्ट कोणता असणार आहे, 5 plus 7 is equals to 12. दॅट इज ओरिजिनल इक्वेशन. ओके, सगळ्यालाच माहित आहे, सगळ्यालाच माहित आहे कोणत्याही इक्वेशनमध्ये एखादी गोष्ट ॲड आणि लेस केली तर त्या इक्वेशनवरती काही इफेक्ट होत नाही. पहा गाईज, सो माझ्याकडे एक इक्वेशन आहे x² प्लस 10x प्लस 2 is equal to 0. In our earlier lectures we have studied about the how to find the roots of that quadratic equation by factorization. ओके सर, सो त्याच्यामध्ये स्टेप काय करत होता तुम्ही, a आणि c चा प्रोडक्ट साईडला घेत होता, दॅट इज 2 आणि 2 चे असे फॅक्टर फाइंड करायचं त्याचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किती असेल, 10 असेल. सो गाईज या ठिकाणी 2 चे 2 into 1 हेच फक्त फॅक्टर निघत आहेत, याचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 10 येऊ शकत नाही. मग सर असे एक्झाम्पल सॉल्व्ह कशा पद्धतीने करायचे. सो गाईज या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी जी नवीन मेथड येत आहे तिलाच आपण काय म्हणणार आहोत, कंप्लीटिंग स्क्वेअर. ओके सर, याच्यामध्ये नेमकं काय आहे, याच्यामध्ये फक्त काही गोष्टी स्टेप्स लक्षात ठेवायचं आहेत. सो कशा पद्धतीने हाऊ टू सॉल्व दिस इक्वेशन्स, मी अगोदर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये एक रफ कॅल्क्युलेशन करून दाखवत आहे हाऊ टू सॉल्व दिस. सो गाईज याच्यामध्ये फर्स्ट स्टेप्स आहे, तुम्हाला या इक्वेशनमध्ये काही चेंज करायचे आहेत, ते म्हणजे काय, वी हॅव टू ॲड ऑर लेस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ b/2 ब्रॅकेट स्क्वेअर. काय करायचं आपल्याला, एक वेळेस ॲड करायचे आहेत आणि एक वेळेस लेस करायचे आहेत. पहा, इक्वेशन ॲड आणि लेस केल्यामुळे इक्वेशनवरती तर काही परिणाम होणार नाहीत, पण डेफिनेटली विल गेट द परफेक्ट स्क्वेअर, सो पहा याच्यामध्ये व्हॅल्यूचा जर फाइंड करायचा प्रयत्न केला तर काय होतील, बी नथिंग बट द 10/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 1 2 2 5, दॅट मीन्स आन्सर विल बी 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 25. इट इज करेक्ट. हा बिलकुल सर. सो गाईज जर मी हे 25 याच्यामध्ये एक वेळेस ॲड आणि लेस केले तर रिझल्ट कसा होणार आहे, x² प्लस, स्टेप लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला, ॲड आणि लेस कुठे करायचे आहेत, पहिल्या 2 टर्मच्या नंतर. सो इट लुक लाईक दिस, x² प्लस 10x प्लस 25 मायनस 25. ओके, सो एकदा का तुम्ही b/2 दॅट इज 25 ॲड लेस केले, नंतर तुम्ही कॉन्स्टंट टर्म दॅट इज 2 ॲड करू शकताय आणि इज इक्वल्स टू. पहा स्टेप्समध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यानंतर गाईज पहिल्या 3 टर्म्सवरती फोकस करा. काय आहे याच्यामध्ये, काही परफेक्ट स्क्वेअर मिळत आहेत. कशा पद्धतीने, x² 10x प्लस 25 हे जर तुम्ही a प्लस b इन अनदर ब्रॅकेट a प्लस b इज इक्वल्स टू a² प्लस 2ab प्लस b² बरोबर कम्पेअर केले तो गाईज वी हॅव दिस पार्ट अँड वी कॅन राईट दिस पार्ट इन प्लेस ऑफ दिस. येस और नो. मग कशा पद्धतीने, x² नथिंग बट द a², सो आय कॅन राईट हिअर x प्लस 25 नथिंग बट द 5 इन अनदर ब्रॅकेट वी कॅन टेक x प्लस 5 लाईक दिस. ओके, म्हणजे ह्या फर्स्ट 3 टर्म्स लिहायची गरज आहे का, नाही. मायनस 25 प्लस 2 ॲज इट इज इक्वल टू 0. सो देअरफॉर x plus 5 into x plus 5 I can write x plus 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू, या दोघांचे ॲडिशन काय होणार आहे, इज इक्वल्स, या दोघांचं सबट्रॅक्शन होईल, मायनस 23 अपोजिट साईडला प्लसमध्ये जातील 23. ओके, नाव वी कॅन सॉल्व दिस बाय टेकिंग द स्क्वेअर रूट. I can write like this, x plus 5 nothing but the square root of this bracket is equals to plus or minus under root of 23. It is correct. हाँ बिल्कुल सर. So now guys we can simplify this. x plus 5 is equals to, एक वेळेस मायनस मध्ये अंडर रूट 23 लिहू शकताय, और x plus 5 is equals to एक वेळेस
पॉझिटिव्हमध्ये √23 लिहू शकताय. आय कॅन राईट लाईक दिस, x इज इक्वल्स टू √23 minus 5. Okay, this is the first root of that quadratic equation. Or x is equals to positive √23 minus 5. This is the second root of quadratic equation. Important part काय आहे सर, कशावरून समजायचं की हे परफेक्ट स्क्वेअर आहे? तर बाळांनो सगळ्यालाच माहीत आहे. तुम्ही जर याचं कंपॅरिझन केलं या प्रोडक्टचं तर काय आहे, मिडल टर्म कशा पद्धतीने बनत आहे? मिडल टर्म बनत आहे ए आणि बी आणि टॉईस कोण आहे 2. याचाच अर्थ काय आहे पहा, या ठिकाणी मी काय करत आहे, आपल्याकडे जो थर्ड टर्म आहे दॅट इज बी स्क्वेअर, ही जी टर्म आहे ती कोण आहे, नंबर आहे, दॅट इज नंबर म्हणजे याचा स्क्वेअर रूट कोण असणार आहे 5. तो 5 कुठे असणार आहे मिडल टर्ममध्ये, आणि हा 2 जो आहे 5 × 2 दॅट इज 10. म्हणजे आपली जी टर्म थर्ड टर्म आपण जी डिझाईन करणार आहोत ती टर्म कशामध्ये आहे, या 10 मध्ये आहे. 10ला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं या नंबरने, कारण हा 10 कसा आहे या 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 10 झालेला आहे, जर त्यानेच त्याला डिवाइड केलं तर विल गेट द स्क्वेअर रूट ऑफ थर्ड टर्म दॅट इज 5. ओके, सो याचा अर्थ काय आहे, याचं लॉजिक्स वगैरे सगळे टेक्स्टबुक्समध्ये ऑलरेडी दिलेले आहेत, पण या स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर डेफिनेटली हे सगळ्यात सोपी मेथड आहे टू फाइंड द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. सिम्पल मेथडमध्ये या काय आहे, तुम्हाला इक्वेशन ॲज इट इज लिहायचं आहे, त्याच्यानंतर ॲड आणि लेस काय करायचं आहे, b/2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे का ॲड करायचं आहे, याचं लॉजिक्स काय आहे पहा, ॲटोमॅटिक ह्या 2 टर्म्स कशामध्ये कन्वर्ट होतात, 3 टर्म्समध्ये, आणि हे कोण आहे परफेक्ट स्क्वेअर होतात. काय होतं परफेक्ट स्क्वेअर. तुम्ही या 3 टर्मच्या जागेवरती तुम्ही काय करू शकताय, फॅक्टर्स लिहू शकताय, जसं की लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड सेम असतात, कोणतीही साईड काय आहे व्हॅल्यू काय असणार आहे सेम. सिमिलरली हे दोन्ही काय आहेत सेमच आहेत, आणि नंतर ॲज युजल तुम्ही सिम्प्लिफाय करू शकताय. सो आपण पुन्हा एकदा नवीन एक्झाम्पलचा वापर करून या मेथडचा एक बेटर अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करू. लेट्स कम ऑन नेक्स्ट एक्झाम्पल. ओके गाईज, या क्वेश्चनकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करू शकताय. सॉल्व 4x² - 6x - 3 = 0. ओके, सो तुम्हाला या ठिकाणी एक नोट लक्षात ठेवायची आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ही त्यावेळेसच फक्त अप्लाय करायची आहे ज्यावेळेस तुमच्याकडे ए ची व्हॅल्यू किती असणार आहे, 1 असणार आहे. या ठिकाणी ए ची व्हॅल्यू कोण आहे 4. मग सर एला 1 व्हॅल्यूमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करावं लागेल, तुम्ही काय करू शकता, 4 ने जर याला डिवाइड केले तर विल गेट द व्हॅल्यू ऑफ ए दॅट इज 1. ओके, सो गाईज मग सॉल्व करण्यासाठी तुम्ही काय करू शकताय, आय कॅन राईट हिअर डिवाइड बोथ साइड्स बाय 4. सो रिझल्ट कसा असणार आहे, इथे कोण राहणार आहे 1 दॅट इज x² मायनस इथे 4 ने डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे 6/4x मायनस 3/4 इज इक्वल्स टू 0 डिवाइडेड बाय 4 दॅट इज 0. ओके गाईज, सो गाईज पहा, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड सॉल्व करत असताना या ठिकाणी तुम्हाला सरांनी शिकवलं आहे काय आहे, पहिल्या 2 टर्मच्या नंतर तुम्हाला एक परफेक्ट स्क्वेअर आणण्यासाठी असे एक टर्म ॲड किंवा लेस ॲड आणि लेस करायचे आहे ज्याच्यामुळे तिन्ही टर्म्स येणाऱ्या काय होतील परफेक्ट स्क्वेअर असतील. सो त्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे, तुम्ही काय करू शकताय, सो वी कॅन राईट लाईक दिस, ॲड ऑर लेस b/2 ब्रॅकेट स्क्वेअर टू गेट परफेक्ट स्क्वेअर. ओके, सो रिझल्ट कसा असणार आहे, सगळ्यात अगोदर तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढावं लागणार आहे, b/2 ब्रॅकेट स्क्वेअरची. देअरफॉर b/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू b नथिंग बट -6/4/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू पहा 2 काय करेल, डिनोमिनेटर कसा असणार आहे रेसिप्रोकलमध्ये जाईल, -6/4 × 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 × 1 2 2 3 करेक्ट. सो दॅट मीन्स -3/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू पहा स्क्वेअर काय असणार आहे पॉझिटिव्हमध्ये येईल, दॅट मीन्स 9/4चा स्क्वेअर कोण आहे 16. इट इज करेक्ट. हा बिलकुल सर. So that means what? According to this line, we have to add or less this. So add and less. Here is and. We have to add and less the value of this.
मग रिझल्ट कसा असणार आहे या ठिकाणी? सो देअरफॉर रिझल्ट विल बी लाईक दिस, एक्स स्क्वेअर मायनस 6/4 एक्स मायनस प्लस या दोन टर्मच्या जागेवरती तुम्हाला ही व्हॅल्यू ॲड करायची आहे 9/16, परत मायनस तीच व्हॅल्यू करायची आहे 9/16 आणि रिमेनिंग पार्ट दॅट इज -3/4 इज इक्वल टू 0. ओके, सरांनी शिकवलेलं आहे. काय शिकवलेलं आहे तुम्हाला? फर्स्ट 3 टर्म्समधून तुम्हाला काय मिळत आहे? परफेक्ट स्क्वेअर ब्रॅकेट मिळत आहेत. सो गाईस इथे मायनस आहे, याचा अर्थ काय असणार आहे? तुमच्याकडे कोणता फॉर्म्युला असणार आहे? a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. याचा अर्थ येणारे जे ब्रॅकेट आहे तुमचे कसं असणार आहे? तर निगेटिव्ह a मायनस बी टाईपमध्ये. सो आय कॅन राईट लाईक दिस, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एक्स मायनस 9/16चे स्क्वेअर रूट कोण असणार आहे? 3/4. सेकंड ब्रॅकेट बी सेम, एक्स मायनस 3/4. ओके, सो गाईज या ठिकाणी डिनोमिनेटर इक्वलाइज करू शकता या दोघांचा. हा बिलकुल सर, मायनस 9/16 मायनस 3/4ला डिनोमिनेटर इक्वलाइज करण्यासाठी 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. वी विल गेट 12/16 इज इक्वल्स टू 0. सो पुढे काय या ठिकाणी तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. देअरफॉर एक्स प्लस एक्स मायनस 3/4 एक्स मायनस 3/4 स्क्वेअरमध्ये लिहू शकताय, लाईक एक्स मायनस 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9/16 आणि मायनस 12/16 या दोघांचे ॲडिशन केल्यानंतर विल गेट मायनस 21/16 इज इक्वल टू 0. ओके गाईज, सो व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? तुम्ही काय करू शकताय? मायनस 21/16ला अपोजिट साईडला शिफ्ट करू शकताय. हा बिलकुल सर. सो देअरफॉर एक्स मायनस 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस आहेत पॉझिटिव्हमध्ये देन पुढे 21/16. सो पहा, जर तुम्ही दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेतले तर काय होईल? टेक द स्क्वेअर रूट. देअरफॉर एक्स मायनस 3/4 ब्रॅकेटच्या स्क्वेअरचं स्क्वेअर रूट फक्त काय असणार आहे? एक ब्रॅकेट. येस सर नो? हा बिलकुल सर. इज इक्वल्स टू लेफ्ट हँड साईडचं पण राईट हँड साईड पण दोन्ही साईडचं काय करावं लागणार तुम्हाला? स्क्वेअर रूट. √21/16चे स्क्वेअर रूट कोण आहे? 16चे स्क्वेअर रूट आहे 4. ओके, रिझन काय असणार आहे? बाय टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, सो नाव स्क्वेअर रूट घेत असताना सगळ्यालाच माहीत आहे 25चे स्क्वेअर रूट 2 येतात, एक निगेटिव्ह 5 पॉझिटिव्ह 5. सिमिलरली या ठिकाणी पण स्क्वेअर रूट घेत असताना एक निगेटिव्ह असणार आहे आणि एक पॉझिटिव्ह असणार आहे. बरोबर की नाही? हा बिलकुल. म्हणजे देर आर 2 पॉसिबिलिटीज. एक पॉसिबिलिटी काय असणार आहे? एक्स मायनस 3/4 म्हणजेच कोण? निगेटिव्हमध्ये √21/4 असू शकते, किंवा दुसरी पॉसिबिलिटी आहे एक्स मायनस 3/4 इज इक्वल्स टू पॉझिटिव्हमध्ये √21/4. इट इज करेक्ट. हा बिलकुल सर. नाव we can simplify this like this, x is equals to minus 3/4 opposite साईडला प्लसमध्ये प्लस 3/4 मायनस √21/4. therefore x is equals to डिनोमिनेटर सेम आहे. बिलकुल सर. याचा अर्थ काय? डिनोमिनेटर कॉमन घेऊ शकताय आणि पुढे लिहू शकताय 3 मायनस √21. सो दिस इज द फर्स्ट व्हॅल्यू ऑफ x. Similarly, we will get the next another roots. Therefore, x is equals to √21/4 आणि हे मायनस 3/4 अपोजिट साईडला काय येणार आहे? तर पॉझिटिव्हमध्ये प्लस 3/4. इट इज करेक्ट. हा बिलकुल सर. नाव सिमिलरली here is denominator same, so I can take 4 common and I can write like this 3 plus √21. This is the value of x. So guys, we can say that these are the roots of given quadratic equations. So ही आहे तुमची मेथड सेकंड, दॅट इज कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. या क्वेश्चन पासून तुम्ही नोटबुकमध्ये काय करू शकताय? नोट्स काढू शकताय. अगोदरचा जो क्वेश्चन घेतला होता तो फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी होता. सो गाईज, बेटर अंडरस्टँडिंगसाठी नेक्स्ट एक्झाम्पल घेऊन येत आहे मी. लेट्स कम ऑन अनदर. सो लेट्स कम ऑन एक्झाम्पल नंबर सेकंड. सो हेर इज 5x² मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0. ॲज युजल सगळ्यांनाच माहीत आहे, जर क्वाड्रेटिक इक्वेशन्स
कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये जर सॉल्व करायचे असतील तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ही फक्त तेव्हाच काम करते ज्यावेळेस एची व्हॅल्यू किती असायला पाहिजे 1. या ठिकाणी ए इज इक्वल्स टू 5. याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागणार, अगोदर डिवाइड करावं लागणार आहे. कशाने? 5 ने. सो आय कॅन राईट लाईक दिस, डिवाइड बोथ साइड्स बाय व्हॉट? 5. देअरफॉर रिझल्ट कसा असणार आहे? 5 ने इथे डिवाइड केल्यानंतर विल गेट एक्स स्क्वेअर मायनस 4/5 x minus 3/5 is equals to 0/5, that is 0. Okay, so guys, now we have the value of a is equals to 1 and now we can apply the completing square method. सगळ्यालाच माहित झालेलं आहे काय आहे? completing square method अप्लाय करत असताना we have to add and less one value to get the perfect square, correct? so त्याची व्हॅल्यू पण कशा पद्धतीने फाइंड करायचं सगळ्यांनाच माहित आहे. therefore b upon 2 bracket square is equals to, how to find the value of this? So now b upon 2 bracket square is equals to, how to find the value of this? So guys, everybody knows that b nothing but minus 4/5 divided by 2 bracket square is equals to what? Simple denominator काय होईल? रेसिप्रोकल लाईक दिस, minus 4/5 into 2 bracket square is equals to minus 4 so या ठिकाणी काय होईल? 2 1 2 2 2 that means value is minus 2/5 bracket square is equals to, what will the value? minus 2 चा स्क्वेअर कोण आहे? positive 4 and 5 चा स्क्वेअर आहे 25. that means this is the value we have to add or less in this equation to get the perfect square. Is this correct? so I can write here add and less 4/25 in quadratic equation. रिझल्ट कसा असणार आहे? therefore so इथे to get perfect square, so result कसा असणार आहे? therefore this is the quadratic equation. so I can write here x square minus 4/5x. दोन टर्मच्या नंतर तुम्हाला ऍड आणि लेस करायचे, हे स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. प्लस 4/25 minus same number 4/25 remaining part minus 3/5 as it is 3/5 as it is equal to 0 as it is. so guys, everybody knows that फर्स्ट 3 ब्रॅकेट वरून, फर्स्ट 3 टर्म्स वरून तुम्हाला काय परफेक्ट स्क्वेअर ब्रॅकेट मिळते, बरोबर की नाही? प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे. या ठिकाणी मायनस आहे, याचा अर्थ येणारे जे फॅक्टर्स आहेत ते कसे असणार आहेत? तर मायनसमध्ये. सो आय कॅन टेक हिअर एक्स मायनस, वी हॅव टू टेक द स्क्वेअर रूट ऑफ थर्ड, दॅट इज 4/25 चा स्क्वेअर रूट असणार आहे 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नाव थिंक अबाउट द लास्ट 2 डिजिट. डिनोमिनेटर इक्वल करण्यासाठी या ठिकाणी 5 ला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो मायनस 4/25 मायनस 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 15/25 इज इक्वल टू 0. ओके, सो देअरफॉर दिस ब्रॅकेट ॲज इट इज एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर. पहा या ठिकाणी डिनोमिनेटर काय मायनसमध्ये 25, मायनसमध्ये काय असणार आहे? डिनोमिनेटरला 25 मायनस 4 मायनस 15 दोघांचे ॲडिशन मायनसमध्ये 19 इज इक्वल टू 0. ओके गाईज, सो बा मायनस 19/25 अपोजिट साईडला गेल्यानंतर काय होतील? देअरफॉर एक्स मायनस 2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू, अपोजिटला गेल्यानंतर पॉझिटिव्हमध्ये दिसतील 19/25. सो देअरफॉर गाईज दोन्ही साईडचा जर स्क्वेअर रूट घेतला तर काय होणार आहे? एक्स मायनस 2/5 एकच ब्रॅकेट येणार आहे, स्क्वेअर निघून जाईल स्क्वेअर रूट घेतल्यानंतर. अपोजिट साईडला पण स्क्वेअर रूट अंडर रूट 19/5. ओके, तुम्ही तर लिहू शकताय बाय टेकिंग स्क्वेअर रूट. ओके, सो पुढे काय? पहा स्क्वेअर रूट घेत असताना एक वेळेस निगेटिव्हमध्ये असणार आहे आणि एक वेळेस पॉझिटिव्हमध्ये असणार आहे. सो देअर आर 2 पॉसिबिलिटीज. आय कॅन राईट लाईक दिस. देअरफॉर एक्स मायनस 2/5 इज इक्वल्स टू, एक तर निगेटिव्हमध्ये असणार आहे, निगेटिव्ह अंडर रूट 19/5
और सेकंड काय असणार आहे x मायनस 2/5 इज इक्वल्स टू पॉझिटिव्हमध्ये √19/5. सो सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू 2/5 निगेटिव्हमध्ये अपोजिटला पॉझिटिव्हमध्ये जातील. सो आय कॅन राईट हिअर 2/5 मायनस √19/5. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू डिनोमिनेटर सेम आहे, वी कॅन टेक कॉमन 5, वी कॅन राईट लाईक 2 मायनस √19. दिस इज द फर्स्ट रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ओके, सिमिलरली गाईज या ठिकाणी काय होणार आहे x इज इक्वल्स टू निगेटिव्हचं अपोजिटला काय होणार आहे पॉझिटिव्ह. सो आय कॅन राईट हिअर 2/5 प्लस √19/5. देअरफॉर कॉमन डिनोमिनेटर 5 आणि इथे काय असणार आहे 2 प्लस √19. दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. सो गाईज दिस इज द अनदर रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय स्टेप बाय स्टेप्स कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा वापर करून हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. सो अशाच पद्धतीने काही नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तुम्हाला स्टेप्स लक्षात करायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायचे आहेत. कम ऑन एक्झाम्पल नंबर. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड पाहत असताना बऱ्याचशा स्टुडंटला असा एक प्रश्न पडला असेल की सर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड हे काही क्वेश्चन्स जे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व केलेले आहेत त्या क्वेश्चनवरती अप्लाय करू शकताय का. बिलकुल दोन्ही मेथडने आन्सर येणारे काय असणार आहेत सेमच असणार आहेत. आपण काय करू शकता या एक्झाम्पलवरती ट्राय करून पाहू की हे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व होत आहे का एकदा चेक करू. सो गाईज या मेथडला या क्वाड्रॅटिक इक्वेशनला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहोत. काय होईल x² प्लस 8x मायनस 48 इज इक्वल टू 0. पहा आपल्याला काय करायचं आहे a इंटू सीचा प्रोडक्ट साईडला घेऊन त्याचे फॅक्टर चेक करायचे आहेत. -48 याचे फॅक्टर्स किती आणायचे आहेत ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन ही 8 आली पाहिजे. सो फर्स्ट फॅक्टर काय चेक करू शकतास 2 इंटू -48 आणण्यासाठी आयदर 1 नंबर काय असू शकतो निगेटिव्हमध्ये 2 इंटू वॉट 24 इज इक्वल्स टू पॉझिटिव्हमध्ये 48 येतील. लेट्स टेक -2. सिमिलरली साइन चेंज करून दुसरी जोडी कोणती होऊ शकते 2 इंटू -24 इज इक्वल्स टू -48. ओके, हे फर्स्ट होऊ शकते. सेकंड काय होऊ शकतात पहा चेक करा हिअर 16 इंटू 3 इज इक्वल्स टू 48 निगेटिव्हमध्ये आणण्यासाठी लेट्स टेक 16 निगेटिव्ह किंवा 16 इंटू -3 इज इक्वल्स टू -48. ओके, या ठिकाणी पण तुमची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन हे पॉझिटिव्ह 8 येत नाही आहे. नेक्स्ट पेअर कोणती आहे का चेक करा. लेट्स टेक फॉर एक्झाम्पल 12 इंटू 4 हा सर 12 इंटू 4 इज इक्वल्स टू 48 पॉझिटिव्हमध्ये आणण्यासाठी लेट्स टेक 12 कोण आहे निगेटिव्हमध्ये किंवा सेकंड पेअर कशी होऊ शकते 12 इंटू -4 घेऊ शकताय. दोन्ही आन्सर कसे असणार आहेत निगेटिव्हमध्ये. सो पहा या ठिकाणी मला असं वाटतं की 12 आणि 4 या दोघांची जर सबस्ट्रॅक्शन केली तर डेफिनेटली आपला आन्सर काय येणार आहे 4 येऊ शकते. बरोबर की नाही. हां, मग आता प्रश्न असा आहे की नेमकं दोन्हीपैकी कोणते चूज करायचे. पॉझिटिव्ह 8 आणण्यासाठी 12 इंटू -4 हे सुटेबल आहेत. दॅट मीन्स 12 आणि -4. ओके, सो हाऊ टू सॉल्व दिस. देअरफॉर x² मिडल टर्मच्या जागेवरती हे 2 नंबर इन्सर्ट करू शकताय प्लस 12x मायनस 4x मायनस 48 ॲज इट इज इक्वल टू 0. ओके, सो फर्स्ट 2 ग्रुप्समध्ये काय आहेत कॉमन फॅक्टर चेक करा. या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर आहे x. देअरफॉर इन ब्रॅकेट x प्लस 12 ॲज इट इज. या दोन्ही केसमध्ये -4 कॉमन येऊ शकतो. मायनस आल्यामुळे आतील सायन्स काय होतात चेंज होतात. सो गाईज या ठिकाणी आहे x मायनसचा प्लस होईल आणि 48ला 4ने डिवाइड केल्यानंतर आन्सर कोण राहणार आहे 12 इज इक्वल टू 0. ओके, सो गाईज कॉमन फॅक्टर कोण आहेत कॉमन दोन्ही ब्रॅकेट आहेत. सो आय कॅन राईट हिअर देअरफॉर x प्लस 12 इन अनदर ब्रॅकेट x मायनस 4 इज इक्वल टू 0. सरांनी शिकवल्याप्रमाणे दोन्ही ब्रॅकेटपैकी एक कोणच तरी व्हॅल्यू 0 आहे म्हणून येणारे आन्सर काय आले आपले 0 आलेले आहे. सो आय कॅन टेक लाईक दिस x plus 12 is equal to 0 or x minus 12 is equal to 0. So we will get x is equals to 12 opposite side ला negative मध्ये 12 or x is equals to positive मध्ये 12. So guys these are the roots of quadratic equation -12 and +12. ओके, तुम्ही चेक करू शकताय कोणत्या मेथडने कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने तेच आन्सर येत आहेत का. सो पहा या ठिकाणी मी स्टार्ट करत आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ओके, सो मेथड नंबर सेकंड कोणती आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर. सो ही कोणती होती फॅक्टरायझेशन मेथड. सो पहा कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये
सगळ्यालाच माहीत आहे. क्वेश्चन तुम्ही ॲज इट इज लिहू शकताय, एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 48 इज इक्वल टू 0. पहा, या फर्स्ट 2 टर्म्स नंतर असे एक टर्म्स इन्सर्ट करायचे आहे, ॲड किंवा लेस करायचे आहे, जेणेकरून विल गेट द परफेक्ट स्क्वेअर. सो त्याचा एक फॉर्म्युला शिकवलं होतं सरांनी, b/2 ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यूज इन्सर्ट करा, विल गेट द करेक्ट आन्सर. b नथिंग बट द 8/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 1 2 2 4 दॅट मीन्स 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16. म्हणजे व्हॅल्यू कोणती ॲड किंवा लेस करायची आहे, 16. सो वी कॅन राईट हिअर ॲड अँड लेस 16 टू गेट परफेक्ट स्क्वेअर. ओके, सो आय कॅन राईट हिअर एक्स स्क्वेअर प्लस 8x, 2 टर्मच्या नंतर ॲड लेस करायचे आहेत, प्लस 16 मायनस 16 remaining part that is minus 48 is equals to 0. Is this correct? Okay, now we have to solve these equations. पहिल्या फर्स्ट 3 मध्ये तुम्हाला काय मिळून जाणार आहे, परफेक्ट स्क्वेअर ब्रॅकेट मिळून जाणार आहे. सो इथे चेक करायला विसरू नका, पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ आपल्याला जे मिळणारे ब्रॅकेट आहेत ते पण कसे असणार आहेत, पॉझिटिव्हमध्ये. एक्स स्क्वेअरवरून आपल्याला मिळणार आहे एक्स प्लस 16 वरून मिळणार आहे आपल्याला 4. करेक्ट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेम एक्स प्लस 4. या दोघांची ॲडिशन जर केली तर मायनसमध्ये येणार आहे 64 इज इक्वल टू 0. सो पहा, देअरफॉर आय कॅन राईट लाईक दिस एक्स प्लस 4 इंटू एक्स प्लस 4 ब्रॅकेटचं स्क्वेअर लिहू शकताय. हा सर, एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 64, अपोजिट साईडला पॉझिटिव्हमध्ये 64. ओके, नाव तुम्ही दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ शकताय. सो आय कॅन राईट लाईक दिस एक्स प्लस 4 दिस इज द स्क्वेअर रूट ऑफ दिस ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू 64चं स्क्वेअर रूट कोण असणार आहे, 8. ओके, सो 8 फक्त कसं असणार आहे, इथे खूप कॉम्प्लिकेशन, इथे मिस्टेक होण्याचे चान्सेस होतं. 64 इथे मिस्टेक होण्याचे चान्सेस हे आहेत. 64चं स्क्वेअर रूट घेत असताना पॉझिटिव्हमध्ये एक वेळेस आणि निगेटिव्हमध्ये एक वेळेस घ्यायचे आहे, दॅट इज 8. देर आर 2 पॉसिबिलिटीज, एक निगेटिव्हमध्ये आन्सर आहे, एक पॉझिटिव्हमध्ये. सो आय कॅन राईट हिअर एक्स प्लस 4 इज इक्वल्स टू -8 और x plus 4 is equal to positive 8. So therefore x is equals to minus plus 4 opposite side ला minus मध्ये like this, or x is equals to हा पण opposite मध्ये minus ला opposite मध्ये minus मध्ये जाईल, x is equals to 8 minus 4 or x is equals to -12 or therefore x is equals to. Okay guys, these are the roots of quadratic equations. So basically या ठिकाणी एक लिटिल बिट मिस्टेक आहे. सो या ठिकाणी जे लिहिलेलं आहे x -12 नथिंग बट ती x -4 आहे ॲक्च्युली, आणि हा 4 अपोजिट साईडला गेल्यानंतर काय होणार आहे, मायनसचा प्लसमध्ये. सो हेर इज ऑल्सो x इज इक्वल्स टू +4. सो गाईज या ठिकाणी तुम्ही कम्पेअर जर केले तर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर सेम. दोन्ही मेथडने आन्सर काय आले तर सेम आलेले आहेत. सो गाईज अशाच पद्धतीने ह्या स्टेप्सला जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली परफेक्ट स्क्वेअर मेथड ही जी मेथड आहे, कम्प्लिटिंग परफेक्ट स्क्वेअर ही जी मेथड आहे, सो डेफिनेटली खूप इझी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मॅक्झिमम स्टुडंटपर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करा. विल स्टॉप टुडे. थँक्यू व्हेरी